ज्योती काय म्हणली? काहीच नाही म्हणली, गेली डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे. त्यामुळे गोळ झाला. आलं ध्यानात माझ्या. म्हणा ब्या, चूक बी तुमचीच आहे बरं का. अरे आधी त्या पोरीला आपल्याबद्दल काय वाटतं काय नाही वाटत हे बघायचं, मग पुढं गेल्यावर विचार करायचा असतो. खरं तर या वयात ना नुसतं बघायचं असतं आणि मोठं झाल्यावर विचार करायचा असतो. कारण हिथं जे टिकतं ना ते आयुष्यभर पुरतं. अरे या वयात प्रत्येकाला कोण ना कोणतरी आवडतं, पण लाखात एक असतं ज्याचं लग्नापोत्तर विषय जातो. आणि तुम्ही शाळेतच लग्नाचं विचारून टाकलोय. दाद्या, आता यातनं बाहेर कसं पडायचं ते सांगणार आहेस का? का नुसते आमची मस्करीच करत बसणार आहेस? अरे इथं आमसने केवढं भ्या वाटतंय काय सांगू तुला. आणि जर या समजात आमसने शाळेतनं काढलं तर? कशा शाळेतनं काढतात? खरंच येडा झालायस का तू? अरे जर काढायचंच असतं ना तुला शाळेतनं बाहेर, तर आम्हाला कशाला बोलवलं असतं शाळेत? डायरेक्ट काढला नसतं. हां, तुम्ही हिंमत नव्हती करायला पाहिजे आम्ही. हां, कारण या प्रकरणानं जर वेगळंच वळण घेतलं ना तर ते कुठं जाऊन थांबल काय सांगता येणार नाही बाबा. म्हणजे म्हणजे काय होईल? तू शाळेत गेल्यावर कळेलच की. आणि हो, त्या ज्योतीच्या बापाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर सगळा खेळ आहे. आणि आपल्या आईला बी अजून काहीच माहीत नाही. तिला कळल्यावर ती काय बोलल काय करल ते मला बी काय सांगता येणार नाही अभ्या. हो.